एक्सेल सारख्या दिसणाऱ्या काही फाईल असतात, डिक्टो एक्सेल सारख्या दिसतात त्या हिरव्या हिरव्या फाईल. आता इथं तुम्हाला एक्सेल दिसते, ओके, हिरवं हिरवं बॅकग्राऊंड, त्याला एक्सेल सारख्या दिसणाऱ्या फाईल असतात. परंतु ती फाईल एक्सेलच आहे का नाही कसं शोधायचं, तर त्या फाईलच्या शेवटी डॉट एक्सटेन्शन, म्हणजे आता मी एक देतो प्रॅक्टिस डॉट XLSX, तर डॉट नंतरचा जो शब्द असतो त्याला म्हणायचं कम्प्युटर लँग्वेज मध्ये किंवा आपल्या IT सेक्टर मध्ये एक्सटेन्शन. ओके, तर तुम्ही एखादं जर ऍप्लिकेशन डाउनलोड करत असाल तुमच्या अँड्रॉइड फोन मध्ये, तर त्याचं एक्सटेन्शन काय असतं, डॉट APK. बघितलं कधी डॉट APK? तर ती फाईल तुमच्या कम्प्युटरमध्ये नाही चालणार, विंडोज मध्ये. कळालं? आता विंडोज मध्ये जे सॉफ्टवेअर असतं त्याचं एक्सटेन्शन काय असतं, डॉट EXE. त्याचा लॉंग फॉर्म काय, एक्झिक्युटेबल फाईल. म्हणजे ज्या गोष्टी जिथे चालतात तिथेच जमतात, बरोबर का नाही? जसं की फॉर एक्झाम्पल साठी सिनियर सिटीजन साठी गव्हर्नमेंटने काही जर स्कीम आणली तर त्याचे फायदा सिनियर सिटीजनच घेऊ शकतील ना, बरोबर का नाही? की आपल्यासारखे यंग लोक घेऊ शकतील का? नाही. त्याचप्रमाणे हे डॉट एक्सटेन्शन जिथं चालायचं तिथंच चालतं. आता हे विंडोज मध्ये चालतं डॉट EXE, हे चालतं डॉट APK. तर एक्सेलचं एक्सटेन्शन काय असतं, डॉट XLSX. हे एक्सेलचं एक्सटेन्शन असतं. काही काही तुम्हाला फाईल अशा दिसतील, प्रॅक्टिस दिसायला ह्याच्यासारख्याच आहेत एक्सेल सारखं, डॉट CSV. डॉट CSV एक दिसेल तुम्हाला, दिसायला एक्सेल सारखीच असते पण ती एक्सेल नसते. कळालं? CSVचा लॉंग फॉर्म आहे कॉमा सेपरेटेड फाईल. आता ह्याच्या कॉमा सेपरेटेड व्हर्जन, हे ज्या फाईल आहेत ह्या एक्सेल मध्ये काही गोष्टी स्लो चालतात म्हणून त्याच्यासाठी ह्या गोष्टी आणलेल्या आहेत. तर आज आपण जे बघणार आहे स्टार्टिंगला, हे डॉट XLSX नावाचे जो फाईल आहे, तुम्ही जेव्हा फाईल सेव्ह करता त्याचं एक्सटेन्शन बघायचं कधी पण. ओके, तर बऱ्याच वेळेस काय असतं की हे आपण रिनेम करतो. आता हे बी चेंज केलं ना, EXE फाईल त्याचं डॉट APK केलं ना, चेंज होणार नाही अँड्रॉइड लेवलचं, परंतु ते अँड्रॉइडला समजेल. मग अँड्रॉइड म्हणजे दिस फाईल डज नॉट सपोर्ट. डॉट EXE वाले तुम्ही सर इन्स्टॉल करतात तर डायरेक्ट एरर दाखवेल, फाईल करप्टेड बिरप्टेड. पण APK केलं तर एखादं नाही चालली तर मग दिस फाईल नॉट सपोर्ट. ओके, तर आता आपण एक्सेल वर जाणार आहे. आता एक्सेलचं जे पण बेसिक आपण काल बघितलं होतं की जे उभे असतात, हे डबे मागचे तुम्हाला डबे दिसतात उभे. ओके, हे काय असतात, आपले कॉलम्स असतात. जे आडवे असतात ते काय असतात, रोज असतात. तर हे जे डब्बा आहे ह्याला म्हणायचं सेल, बरोबर. आता ह्या सेलचं जे लोकेशन आहे ते सेलचं लोकेशन कशावर डिसाइड होतं, इकडे जर तुम्ही बघितलं, आता ही सेल आहे तर इथं जर काय G2 नावाची सेल, त्याचं लोकेशन आहे G2. सेम पद्धतीने हे लोकेशन असतं. आता त्याच्या व्यतिरिक्त हे एवढे सारे इथे टॅब असतात एक्सेल मध्ये. ओके, तर हे एक्सेल मध्ये जे टॅब आहेत वरच्याला म्हणायचं टॅब. त्या टॅब मध्ये वेगवेगळे टूल्स आहेत ज्याचा उपयोग करून आपल्याला रिपोर्ट तयार करायचा आहे. आज मी तुम्हाला एक्झॅक्टली इंडस्ट्रीमध्ये कसे रिक्वायरमेंट येते ते तुम्हाला सांगतो. ओके, एक्झॅक्टली रिपोर्ट तयार करायचा. आता हे टॅब हळूहळू आपल्याला आपण शिकूया की या टॅबच्या अंतर्गत कोणते कोणते टूल्स यूज केल्यावर काय काय होतं, कसे कसे चेंजेस होतात, ते आता प्रोजेक्ट्स मध्ये कसा कसा त्याचा उपयोग होतो ते तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. ओके, आता त्यापूर्वी आता कसं आहे की हे जो डब्बा असतो इथं तुम्हाला दाखवलेला आहे, या डब्यामध्ये त्या सेलमध्ये काय ते दिसतं, हे दिसतंय तुम्हाला डब्बा, आणि इथं त्या सेलचं लोकेशन दिसतं. A1 म्हणजे इथं सध्या कर्सर आहे A1. ओके, चला, तर आज आपण आता प्रोजेक्ट रिलेटेड बोलणार आहे की आपल्याला आता एखादा, आता फॉर एक्झाम्पल साठी आता माझ्याकडे एक रिक्वायरमेंट आहे. एक टीमचा व्यक्ती आला, त्यांनी मला रिक्वायरमेंट दिली की भास्कर हा सुपर स्टोअरचा डेटा आहे, हा डेटा मला काय पाहिजे की खूप मोठा डेटा आहे, जवळपास त्याच्यामध्ये 10,000 रोज आहे. तर वेगवेगळ्या रिजन वाईज मध्ये कोणत्या रिजनमध्ये म्हणजे कोणत्या स्टेटमध्ये किती सेल झाला मला असेंडिंग ऑर्डर लावून दे. तर 10,000 रोज आहेत, त्याला चेक करायला अवघड जाईल का नाही, तर मला त्याचा रिपोर्ट बनवायचा आहे. आता ते रिपोर्ट कसा बनवायचा ते तुम्हाला मी सांगतो. ओके, आता आपण डायरेक्ट लाईव्ह बघणार आहे. ओके, फाईल दिसते, एक्सेल फाईल दिसते सगळ्यांना, एक्सेल फाईल. आता ही जी एक्सेल फाईल, आता इथे एवढा मोठा डेटा आहे बघा एक्सेल फाईल मध्ये, सगळ्याला दिसते. तिकडे स्क्रीनवर बघू शकता, मी इथे काय जे करतो ते तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनवर दिसेल. आता इथे जर बघितलं आपण, असं मी माझं बी वरती कर्सर नेलं, हे बाण दिसते काळा,
आणि मी तसं टिक केलं. इथं लेफ्ट बॉटमला दिसते बघा किती आकडा दिसते, राईट बॉटमला राईट साईडला खाली बघा किती दिसते आकडा 9995. याचा अर्थ या फाईलमध्ये 9995 रोज आहे. कळलं? 9995. आता मी काय करतोय की लास्टची रोज कितव्या नंबरला आहे तर ऑटोमॅटिक त्याच नंबरला असं कंट्रोलचं बटन दाबतोय, असं कंट्रोलचं बटन आणि ॲरो नावाचं एक बटन असतं बघा, ॲरो आपल्या ह्याच्यामध्ये. तर त्याच्यामधून काय करतो, एक काम कर, ह्या ऑफिसमधून एकदा हे घे कीबोर्ड घे. शॉर्टकट बी काय सांगतो तुम्हाला. आता बघा हा डेटावरून तुम्हाला काय कळेल का, कळतंय का? आता याचा रिपोर्ट बघा, कीबोर्ड ते वरी असेल दुसरा पॅड आणला लागला. ओके, हे बघा कीबोर्ड. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काल सांगितलेलं कंट्रोल नावाचं बटन आहे, बऱ्याच जणांना बेसिक माहित असेल परंतु सांगतो. आणि हे ॲरोज नावाचं बटन येतं, ॲरोज वरचा ॲरोज, खालचा ॲरोज, साईडचा ॲरोज. ओके, आता मी कंट्रोल दाबून एखाद्या सेलवरती, मी सध्या कोणत्या B1 सेलवरती आहे, माझं कर्सर बघा तिथे B1 सेलवरती कंट्रोल दाबतोय आणि डायरेक्ट हे दाबतोय, हे बटन डायरेक्ट ते खाली घेऊन जाते. आता मला असं 1 बाय 1 नुसतं दाबलं तर असं 1 बाय 1 चाललंय बरोबर. आता मी काय करतोय 1 बाय 1 जाण्यापेक्षा डायरेक्ट काय करतोय, मला एकदम खालच्या ह्याच्यावर जायचं, कंट्रोलचं बटन दाबतोय आणि डायरेक्ट खालच्या ॲरो दाबतोय, नेलं नाही त्यांनी खाली. असं 1 बाय 1 मला 10-15 मिनिटं जातील का नाही, असं करूच तर हे करूच. डायरेक्ट कंट्रोलचं वरचं बटन दाबलं की वरी नेते, एकदम टॉपला नेते बरोबर. आणि कंट्रोलचं बटन दाबून ॲरो दाबला सोबत दाबायचं एकदम खाली नेते. त्याच पद्धतीने साईडचं एकदम लास्टला कुठं आहे, कुठपर्यंत त्याचं कॉलम्स आहेत हे दाबलं की साईडचं बटन दाबलं एकदम शेवटच्या याच्यावर नेते, सेल्स नावाचा कॉलम. ओके, इथे गॅप आहे, एडिट कर. ओके, डिलीट केलं. आता हा डेटा माझ्याकडे आलेला आहे. आता माझ्याकडे जो आलेला आहे व्यक्ती, अगोदर मी काय करणार, हे डेटा मला गिजबीज दिसायला. मग काय केलं मी अगोदर, मला एकासोबत मॅनेजर सोबत माझी मीटिंग झाली. तो म्हणला भास्कर हा डेटा आहे, ऑर्डरचा डेटा आहे, मला काय कर, कोणत्या स्टेटमध्ये किती जास्त प्रमाणात सेल झाला त्याचा रिपोर्ट बनवून दे बरोबर. मग मी म्हणेल त्याला मला डेटा दे, त्याने मला हा डेटा दिला. किंवा मी एक्सेलमध्ये आपल्या ह्याच्यावरतून डेटा घेतला, डेटाबेसमधून एक्सेलमध्ये असा तुम्हाला डेटा दिसतो. आता एंड युजरला काहीच कळणार नाही घंटा इथं काय म्हणून बरोबर का नाही. आता मला ह्याच्यात काही करेक्शन करावं लागेल. पहिलं स्टेप माझं काय आहे की मी अगोदर बघणार बाबा टोटल हे किती आहे, तर कंट्रोल दाबून शिफ्ट दाबायचं, कंट्रोल दाबून शिफ्ट नावाचं बटन आणि लेफ्ट साईडचा ॲरो, लेफ्टचा बटन सगळीकडे सिलेक्ट होते, दिसले सिलेक्ट झाले सगळीकडे. आणि किती रोज आहेत, किती कॉलम्स आहेत, आडवे किती कॉलम्स आहेत, तर इथं दिसते किती 21 कॉलम्स आहेत. कळलं, 21 कॉलम्स आहेत. म्हणजे मला कळालं की इथं बाबा 21 कॉलम आहेत, मला सगळ्याचा विचार करावा लागेल. त्याला काय पाहिजे ते, कोणत्या कॉलम मध्ये डेटा अगोदर ते बघावं लागेल. त्याला रिझन वाईज पाहिजे होता, सेल्स किती झाला बरोबर का नाही, कोणाचा टॉप सेल झाला, किती रोज आहेत, मला कळालं किती रोज आहेत 9994 रोज आहेत, काउंट म्हणजे. ओके, इतक्या रोज आहेत. आता बघा इकडं 9995 झालत्या, इकडे किती झालं, इकडे तेवढ्याच झालता का, येस तेवढ्याच झालत्या. पहिलं हे झालं होतं. तर सिलेक्ट कसं करायचं, कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस खालचं बटन लगेच पूर्ण सिलेक्ट होतं ते. ओके, आता मला हे जरा डेटा व्यवस्थित दिसत नाही, मग मी काय करतो, आता सध्या होम नावाच्या टॅबवरतीच ओपन केल्या गेलं बरोबर. होम नावाच्या टॅबवरती मी काय करतो, ह्याला अलाइनमेंट प्रॉपर करतो, मला गिजबीज दिसायला ते नावं बिवं. मी काय करतो, इथं टिक केलं, कडी कोपऱ्याला नुसतं लेफ्ट की एकदा दाबलं, सगळं सिलेक्ट झालं. ओके, आता मी सगळ्याची चेंज करायचे ना, इथे दाबलं अलाइनमेंट. आता जरा नीटनेटकं दिसायला का, आपल्या हिशोबाने करायचं, नीटनेटकं दिसायला. जरा आता सेंट्रलला आले, नाही तर अगोदर असं होतं एका साईडला कडी कोपऱ्याला गेलं, सेंट्रलला थोडं नीटनेटकं दिसतं ना, तुमच्या हिशोबाने सेंट्रलला करू शकता. आता दुसरी गोष्ट, बराच डेटा तुम्हाला रीड बी करता येत नाही इथे बरोबर. ह्याच्या मदत काय माहित नाही. आता तुम्हाला शिफ्ट मोड मध्ये व्यवस्थित कॉलम बी रीड करता येत नाहीत ना, मग त्याच्या वेळेस काय करायचं, असं इथं जायचं. आता डबल क्लिक केल्यावर काय होतं, एक्सेल ऑटोमॅटिक ऍडजस्ट करतं कॉलमच्या विड्थ नुसार, कॉलमची साईज ऍडजस्ट करतं. अगोदर बघा, आता कंट्रोलची करून अनडो केलेलं मी बरोबर. आता इथं बघा, मला हे दिसत ना पूर्ण नाव काय, शिफ्ट मोड आहे, इथे दिसत नाही कस्टमर, फक्त उस्टमर दिसायला, उस्टमर सी दिसायला का, क्लिअर दिसेल ना मला. अनालिसिस करताय कसं करताय, अगोदर मला क्लीन करावं लागेल फाईल,
कस्टमर दिसायले, सेगमेंट दिसायले, स्टेट व्यवस्थित दिसायले, पोस्टल को, पुन्हा प्रोडक्ट आय, कॅटेगरी काय व्यवस्थित दिसेना. मग मी काय केलं, ह्याला कंट्रोल केला अगोदर. ओके, कंट्रोल केल्यानंतर मी इथं बाण नेला, बाण माझा कर्सर. आता हे दिसायले असं प्लसचं चिन्ह काळं झालं बघा. इथं कसं होतं, असा बाण होता, इथं पांढरे आणि इथं काळं झालं. इथं जायचं आणि हे बोट घ्यायचं आणि डबल क्लिक करायचं. आपलं लेफ्ट कीने डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केलं, एक्सेलने त्याचं काम केलं. कारण प्रत्येक वेळेस असं एक्सटेंड करायची करायची गरज नाही. बरेच जण काय करतात, माहित नसते, त्याला नवीन असते. ह्याला ताणवा, मग हे दिसलं, मग याचं तसंच राहिलं, मग याला ताणवा, मग कस्टमरकडे जा, कस्टमरला ताणवा. बरोबर का, वेळ वाजवते का नाही. तर स्मार्ट वर्क करायचं शिकायचं. आता स्मार्ट वर्क कसं करायचं, सिलेक्ट करायचं सगळं, इथं न्यायचं, डबल क्लिक. चल, आता माझी पहिली स्टेप तयार झाली. आता ते माणूस काय म्हणला होता की मला भास्कर कोणत्या इयर मध्ये, कोणत्या स्टेटमध्ये कसा कसा सेल्स झालेला आहे, मला त्याचा हिशोब पाहिजे. अगोदर तर मी काय बघणार, त्याला डेट नावाचे फिल्टर, ऑर्डर डेट आणि शिप डेट. ओके, तर मग आपण त्याला विचारू शकतो की बाबा तुला ऑर्डर डेटच्या हिशोबाने पाहिजे, म्हणजे ज्या दिवशी ऑर्डर केली कस्टमरने त्या दिवशी, किंवा आपल्या गोडाऊनमधून शिफ्ट झाले म्हणजे तिकडे गेले त्या ऑर्डर कोणत्या डेट पासून तुला ते पाहिजे. तर त्याला विचारायचं आपण क्लिअर एंड युजर. आपल्याला माहित नाही की 2 डेट्स आहेत, बरोबर. मग 2 डेट्स आहेत, तर मग ते म्हणेल मला काय कर भास्कर, शिफ्ट डेट नुसार रिपोर्ट बनवून दे. आपण एक्स्ट्रा डोकं तिथं आपण काय, आपण शिफ्टने बी बनवू शकतो आणि ऑर्डरने बी बनवू शकतो. त्याचं पण कन्फर्म करून घ्यायचं रिक्वायरमेंट, बरोबर. ते माझ्याकडे आला, मग आपण मीटिंग कशासाठी सेट करतो हेच, मला डेटा दाखव, अगोदर मला बघू दे, नंतर परत एकदा मी डेटा बघितल्यानंतर परत एकदा मीटिंग तुझ्यासोबत सेट करणार. मग इथे 2 डेट होते. माझं पहिलं कन्फ्युजन झालं, डेट घ्यायची तर कोणती घ्यायची, बरोबर. मग मी त्याला म्हणेन की ऑर्डर डेट नुसार तुला रिपोर्ट पाहिजे की तुला शिफ्ट डेट नुसार पाहिजे. मग ते म्हणेल भास्कर काय की ऑर्डर डेट म्हणजे काय, कस्टमर ज्या दिवशी ऑर्डर करतो फेसबुक, इंस्टा, आपलं फ्लिपकार्ट, अमेझॉनवर, ती ऑर्डर डेट असते. परंतु त्याला शिफ्ट 4-5 दिवसांनी होत असते. आपल्याला मेसेज येतो युअर ऑर्डर हॅज बीन शिफ्ट, बरोबर. शिफ्ट 4-5 दिवसांमध्ये शिफ्ट झाली म्हणजे कन्फर्म झाली ती ऑर्डर. मग ती म्हणे मला शिफ्ट ऑर्डर नुसार बनवून दे. मग माझा पहिला डाऊट क्लिअर झाला. आता मग नंतर मी थोडं अगोदर पूर्ण डेटा बघायचा असतो. मग ते आपल्याला स्टेट म्हणला होता, मग हळूहळू पुढे गेलो. इथं आपल्याला कंट्री भेटली, इथं सिटी भेटली. ओके, परफेक्ट. त्याला स्टेट वाईज पाहिजे होतं ना, स्टेट भेटली, विषय क्लोज. स्टेट वाईज आपण त्याला बनवून देऊ. प्रोडक्ट आयडी, मग इथं बघूया सेल्स नावाचा एक ऑप्शन दिसला. त्याला सेल्स पाहिजे होता, आपल्याला बी सेल्स भेटला. आता सेल्स नंतर आणखी एक इथं काय आहे, क्वांटिटी, म्हणजे ज्यांनी कोणी प्रोडक्ट खरेदी केलं असेल तर आपल्याला माहित नाही हे सेल अमाऊंट, ही जी अमाऊंट आहे ती एका प्रोडक्टची आहे का 2 प्रोडक्टची, माहिती आहे का आपल्याला. क्वांटिटी म्हणजे 2 क्वांटिटी आहे, कळलं. तर त्यांनी फॉर एक्झाम्पल 2 प्रोडक्टचे पैसे आहेत का एका प्रोडक्टचे पैसे. मग आपण त्याच्यासोबत दुसरी मीटिंग सेट करायला म्हणू. मग त्याला म्हणायचं की तुझे मला डेटा दिलेला आहे किंवा माझ्याकडे आलेला आहे डेटा. तर प्रत्येक स्टेट वाईज डेटा मी घेतोय, परंतु मला सेल्स नावाचा एक ऑप्शन दिसतोय आर नावाच्या कॉलम मध्ये. तो सेल्स एका ऑर्डरचा आहे की दोन्ही ऑर्डरचा मिळून आहे, कारण इथे क्वांटिटी म्हणून मी कन्फ्युज झालो म्हणायचं. मग ते म्हणे ऑर्डर भास्कर ते काय माहिती का, सेल्स ते एका ऑर्डरचाच आहे, एका ऑर्डरचा आहे. मग 2 ऑर्डरचा इथे नाहीच आहे कॉलम, 2 ऑर्डरचा आहे का, डेटा नाहीच आहे. मग आपल्याला आता डोकं लावावं लागेल. आपल्याला काय करावं, टोटल सेल्स नावाचा स्वतःहून कॉलम तयार करून इथे डेटा अनालिटिक्स आला, बरोबर. टोटल सेल्स नावाचा कॉलम केला. मग टोटल सेल्स कसा असेल, एका ऑर्डर साठी 261 रुपये, तर 2 ऑर्डर साठी किती, 522 रुपये, बरोबर. मग आता हे प्रत्येक वेळेस असं लिहित बसायचं का, 522 लिहित बसायचं काय, आपल्याला 9,000 जवळपास 10,000 रोज तयार करायचं, ह्याच्यातच 1 दिवस लागेल. मग गुणाकार करण्यात 7 गुणिले 3 असं करूया, 2100, 21,000, 2100, अराउंड 2100 असं प्रत्येक वेळेस लिहायला गेला आपला दिवस जाईल का नाही. आता इथं आपल्या डेटा अनालिटिक्सचा वापर करायचा कसा बघा. आता मला एवढं तर माहिती आहे, मी काय करायला मनातल्या मनात गुणाकारच करायला ना, ह्याचा हे गुणिले हे, तेव्हा पुढे टोटल सेल्स यायला कळालं. मग मी काय करतो, आता इथे फॉर्म्युला यूज करतो. हे बघा, हे कॉलम मी तयार केलेला कॉलम आहे, बरोबर. मी त्या पुढच्या माणसाकडून कन्फर्म करून घेतलं की हे सगळे एका ऑर्डरचा प्रॉफिट आहे, एका ऑर्डरचा सगळं. तर त्याच्यानुसार मी काय करतोय की आता मी एक कॉलम तयार केला टोटल सेल्स 2 ऑर्डरचा. त्याच्यासाठी मला एक फॉर्म्युला वापरावा लागेल.
तर एक्सेलमध्ये जर फॉर्म्युला वापरायचा असेल तर हे जे आता सेलवर माझं हे कर्सर आहे, फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी इज इक्वल टूचं चिन्ह टाकावं लागतं. दिसलं इज इक्वल टूचं चिन्ह, तेव्हा पुढे फॉर्म्युला अप्लाय होत असतो. बघा इथं बी चेंजेस व्हायला दिसायला तुम्हाला. इथं जर तुम्हाला जागा कमी वाटली तर इथं बी करू शकता, असं काय नाही. इथं जरा मोठी डबरी स्क्रीन दिसते, त्या डबऱ्या स्क्रीनवर करा, अडकळ याच्यावर नाही जमलं तर ओके. आता इथं फॉर्म्युला अप्लाय करतो. फॉर्म्युला काय माझा, हे सेल्स नावाचा गुणिले हे केल्यानंतर मला भेटणार आहे, बरोबर. मग इथे डायरेक्ट काय करणार, मी अगोदर कर्सर इकडे घेणार, हे सिलेक्ट करणार, मला हे गुणिले हे गुणिले म्हणजे R2 चे ना, बघा याचं लोकेशन दिसलं का R2. कशासाठी सेलचं लोकेशन कामी आपल्याला कळतं की आपण बरोबर घ्यायला R2 चे ना. आता गुणिले याच्यामध्ये चिन्ह तुम्हाला जर लॅपटॉप मध्ये बघितलं तर गुणिले चिन्ह दिसणार नाही, ते आर स्ट्रिक म्हणतात त्याला. आर स्ट्रिक म्हणजे हे गुणाकाराचं चिन्ह असते बघा, स्टार स्टार. तुम्ही कीपॅडवर धुंडायला बसता गुणाकार पुढे आणि तुम्ही एक्स वर टिक करता, ते एक्स गुणाकार नसतात, बरोबर का नाही. एक्स म्हणजे तुमचे काय अल्फाबेट्स असतात. तर इथं गुणाकार कम देत नाहीत कीपॅड मध्ये, कारण लोक काय करते गुणाकारला बघून एक्स करते, बरोबर का नाही. गुणाकार बघून एक्सची आठवण येईल तेच दाबते, त्याच्यामुळे गुणाकाराचं चिन्ह कीपॅड मध्ये नसतं. काल तुम्हाला मी सांगितलं होतं शिफ्ट का 2 वेळेस असतं. आजवर कधी कोणी विचार केला, एमएससीआयटी जे शिकवतात त्यांना बी विचारायचं 2 का वेळेस असते, ते बी सांगू शकणार नाही. तर आता गुणाकाराचं चिन्ह का नसते, आज मी तुम्हाला सांगितलं हे बेसिक. कारण हे बी मला कोणी सांगितलं ना, मी स्वतःहून लॉजिक अप्लाय केलं तेव्हा, कारण मी डेटामध्ये इतके दिवस काम करतोय तर मला कळालं गुणाकाराचं काम देऊ शकत नाही, बरोबर का नाही. तर ह्या रिझन मुळे देत नाही. तर स्टार मार्क दिलं तुम्हाला कळालं, तर स्टार म्हणजे गुणाकार. आता मी काय करतोय, इथं जातोय, आता मला या R2 चा गुणाकार कोणासोबत करायचं, S2 सोबत करायचं. मग मी इथं शिफ्टचं बटन दाबतो. आता इथं बघतो की आता इथं टिक केलं, गुणाकार दबतोय का, यस दबलं गुणाकार, डायरेक्ट दाबायचं. नसलं दाबायचं शिफ्ट करून दाबायचं. काही काहीचं कीपॅड छोटा असतो, कुठेतरी दुसरीकडेच असतो स्टार्ट, तर शिफ्ट दाबून दाबायचं असतं. गुणाकार दाबलं. आता परत मी काय करतोय, हाई रो सिलेक्ट करतोय. बघा माझं कर्सर कुठे आहे, म्हणजे मीच करायला बाण ते ह्या जागेवर आहे, तर मी इथून हे सिलेक्ट केलं. आता एंटर मारलं, एंटर खाली जातो. बघा हिशोब लावा, तेच येते का नाही, आलं का एक्झॅक्टली तेच आलं का नाही. काही रत्ती भरवी चेंज झालं का, झालं. स्मार्ट वर्क. एक फॉर्म्युला मी तयार केला, कंट्रोल कॉपी केला, ओके. आणि लास्टची रो पुढे बघितलं, मला आता लास्टच्या रो पर्यंत अप्लाय करायचं ना. कंट्रोल कॉपी करण्यासाठी एक शॉर्टकट आहे, कंट्रोल सी दाबायचं, कॉपी होते. कॉपी झाल्यावर असं काहीतरी दिसतं, बरोबर. किंवा ज्याला शॉर्टकट नाही वापरायचे ते कसं करू शकतात, राईट क्लिक दाबा रे माऊसची, कॉपी करा रे. पण आता आपण ज्या फील्ड मध्ये तिथे आपल्याला शॉर्टकट बी माहित पाहिजे, माऊसचा पण उपयोग करायचा असतो आपल्याला, ओके. तर आता मी काय केलं, कॉपी केलं. आता मला हा फॉर्म्युला पूर्ण कॉलम मध्ये अप्लाय करायचा. कसं करणार, इकडे बघा, इथे जातोय, आता लास्टच्या रो पर्यंत जातोय, डायरेक्ट कंट्रोल दाबायचं आणि खालचा एरो लास्टची रो, ही लास्टची रो पर्यंत आलो, 9995 इकडे गेलो आणि हे पूर्ण सिलेक्ट केलं, कंट्रोल प्लस शिफ्ट आणि पूर्ण वरी बांधण्याला इथपर्यंत सिलेक्ट झालं, बरोबर. कॉपी केलं तर आणि एक खालच्या याच्यापर्यंत ऑलरेडी वरी फॉर्म्युला. आता इथे काय करतोय, कंट्रोल व्ही करतोय, म्हणजे पेस्ट फॉर्म्युला करतो, कंट्रोल व्ही. बघा आता सगळीकडे फॉर्म्युला अप्लाय झाला. बघा हिशोब लावा, तेच येणार आहे. 2195 2924 केली नाही जादू. किती वेळ लागला आपल्याला, 1 मिनिट. आता जे एंड युजर आहे त्याला मला कळणार नाही, बरोबर ना. त्याला जर डेटाचं काम माहित नसेल, ते का म्हणे यार भास्कर चुकलं माझं, एका क्वांटिटीचा डेटा आलेला आहे, 2चा कसं करून लाव तू कॅल्क्युलेटर की काय कर. त्याला म्हणायचं तुझ्यामुळे करावं मी फक्त आपलं 1 मिनिटाचं काम आहे, तुझ्यामुळे मी एक्स्ट्रा काम करणार, तुम्ही करीत नाही म्हणायचं. कधी कधी आयटी मध्ये असं क्रेडिट बी घ्यावं लागतं. कधी कधी माझ्या मीटिंग्स असतात का, काम मी 2 मिनिटातच करतो, पण त्यांना वाटतं ते मोठं पायथन कोडिंग माझं ते काम लय 2 मिनिटं लागतं. मग मी त्यांना बोलत असतो, रिबिका पोस्ट नावाची काल मॅनेजर होती तिच्यासोबत, कॅनडाची, तिच्यासोबत माझं काम आलं. तर मग ती म्हणली, हे भास्कर कुड यू प्लीज डू दिस. म्हणलं येस आय कॅन डू जस्ट फॉर यू बिकॉज इज नो वॉट. असं थोडं मारायचं, ती म्हणते आय एम सो सॉरी, आय एम गिव्हिंग यू लॉट्स ऑफ वर्क बट यू आर द बेस्ट. असं मग ती काही तुम्हाला कधी चॅटिंग दाखवलं, ते लोक बोलायला गेले भारी असतात, यू द ग्रेट, यू आर द बेस्ट. तेव्हा लय बघायचं बी नसतं आयटी मध्ये, काही काही बारकावे आपल्याला बी माहीत पाहिजे असतात. मग त्यांना मी बारकावे असं प्रिटेंड करतो की फक्त मी तुमच्यासाठी करायलो,
जेव्हा कधी 1 मिनिटाचंच काम असते आणि ह्या गोष्टी कोणाला सांगायच्या बी नसते, त्यांना ते समजणार बी नाही टेक्निकल गोष्टी. आता हा कॉलम मी बनवला, किती वेळ लागला मला? 1 मिनिट, मॅक्झिमम 1 मिनिट, 1 मिनिट बी नाही, बिलो दॅन 1 मिनिट, मला लगेच कळालं काय. ओके, आता मी काय करतो की मला माहिती आहे पुढचा व्यक्ती मला प्रॉफिट बी विचारणार आहे, मी टोटल प्रॉफिटचा मी कॉलम इथे बनवून ठेवतो. आता टोटल डिस्काउंटचा बनवतो, टोटल डिस्काउंटचा कॉलम कसा बनवणार? एका प्रोडक्टसाठी 0% डिस्काउंट आहे, 2 प्रोडक्टसाठी किती? सेम फॉर्म्युला लावायचं, डिस्काउंट क्वांटिटी गुणिले डिस्काउंट. पुढे गेलं डिस्काउंट, हे बघा स्टार डिस्काउंट. 0 ला 0च येणार, 0 गुणिले कोणती संख्या 0 गुणिले की 0च येत असते. बघा हे फॉर्म्युला तयार झाला. एका क्वांटिटीसाठी $0.45, 5 क्वांटिटीसाठी $2.45. मला माहिती पुढे चलून हे विचारणार, म्हणून मी आधीच बनवतो. हे कसं असतं, थोडं स्मार्ट वर्क बी करायचं असतं, आपल्याला माहिती पुढे काय विचारणार, पण परत करण्यापेक्षा शॉर्ट बट स्वीट, एकदाच 1 मिनिटातच व्हायला ना ते, कुठे वेळ लागला. तर टोटल प्रॉफिट बी काढतो, एका क्वांटिटीचं प्रॉफिट, टोटल प्रॉफिट. कारण नेक्स्ट त्या मॅनेजरचं भास्कर सेल टाकला, आता प्रॉफिटचा एकदा करून दे रिपोर्ट, माझं रेडीच आहे. क्वांटिटी गुणिले आला फॉर्म्युला, एका क्वांटिटीसाठी $41 प्रॉफिट होता, 2 क्वांटिटीसाठी किती? बरोबर. आता हे जे 3 कॉलम्स आहेत, हे फॉर्म्युल्यावाले कॉलम आहेत, ह्याला काय म्हणायचं? कस्टमाइज कॉलम. कुठं विचारत नाही तुम्हाला कोणतं कॉलम? कस्टमाइज कॉलम म्हणजे स्वतःहून तयार केलेले. ओके, आपण स्वतः तयार केलेले. ओके, आता माझ्याकडे डेटा आला, सगळं आलं. मी काय करतो आता, जरा नीटनेटका दिसायला डेटा, सगळ्याचे कॉलम नेम बी दिसायले, मला जे इम्पॉर्टंट आहे ते घेतो, सेंटरला घेतो, जसं आपल्याला वाटेल तसं ओके करायचं. ओके ओके, सेंटरला घेतलं, असं झालं. हो पाहिजे. ओके, तर हा आपल्याला डेटा आलेला आहे बघा. ओके, आता डेटा मी क्लीन केलाय. आता परत मला हे आणि हे लेटर मॅचच पाहिजे. मी काय करतो, माझ्या जेव्हा रिपोर्ट मला बनवायचं, मी काय करतो, याला बोल्ड करतो, जरा ओपनिंग करतो याला, म्हणजे मला लगेच कळलं टायटल आहे बाबा, बरोबर का नाही. आता हे अलग झालं का नाही, दोन्ही सारखं दिसू लागलं. आता मला त्यांनी सांगितलं की ऑर्डर डेट आणि शिप डेट दोन्ही याच्यावर बी बनव. मग मी आता डेटा टाइप्स चेक करणार. डेटचा डेटा टाइप काय पाहिजे? डेटा टाइप म्हणजे त्याचा पावना रावना. स्ट्रिंग हा डेटा टाइप कशाचा असतो? लेटर्सचा असतो स्ट्रिंग. आता ह्याचा डेटा टाइप काय, इथं जर तुम्ही बघितलं तर मी ऑलरेडी चेंज केलेला होता डेट मध्ये. ओके, ऑलरेडी डेट दिसते, हे बघा इथं चेंज झालाय, डेटा टाइप दिसायला इथं, हे बघा इथे डेटा टाइप दिसायला डेट, इथे डेटा टाइप दिसायला डेट, म्हणजे ऑलरेडी डेट मध्ये आहे. ओके, अगोदर बघायचं ह्याच्यात काही नॉईस आहे का, मग हे ड्रॉप डाऊन मध्ये बघायचं. येस, काहीच नॉईस नाही, इयर वाईज आहे, डेट्स आहेत, सगळं ओके ओके, डन डन डन. ओके, इकडे बी डन 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 आहे का बघायचं, डेट वाला आहे का. इथं एखाद्या माऊस वरती नेलं की लगेच आपल्याला कळतं डेटा टाइप काय, डेट. डेटा टाइप काय, सगळ्याचा डेट. डेटा टाइप काय, डेट, डेटचा डेट आहे. ओके, ऑल गुड. आता आपल्याला विचारलं स्टेट, स्टेट मध्ये काय नॉईस आहे का, नंबर बिंबर आहेत का, ते चेक करायचं का, सगळे स्टेटच आहे. येस, ऑल गुड, सगळे स्टेट आहे. कळलं, सगळे स्टेट आहे. पुन्हा बघायचे स्टेट, आता आपल्याला माहित नसतं ते कुठला रिपोर्ट आहे काय, थोडं डोकं लावायचं, थोडं आपण बी अवेअरनेस करायचं, जनरल नॉलेज बी भेटतं ना, की बाबा ही कंट्री कोणती, USA. हो, USA मध्ये एवढे मोठे स्टेट आहेत. हे कंटकी, कंटकी खायची, कंटकी, कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, नॉर्थ कॅरोलिना, वॉशिंग्टन, टेक्सास, हे त्यांचे स्टेट आहे. उटा आहे हा, ते उटा, येच नाही प्रोनाउन्सिएशन स्लो असतं त्याचं, उटा. ओके, तर ही स्टेट भेटली. आता मला त्यांचं सेल्स बघायचा आहे, तर कसं बघ. ओके, आता एवढा मोठा त्याला मी सांगू शकत नाही कोणत्या स्टेट मध्ये किती आहे, कारण इथं कॅलिफोर्निया आहे, पुन्हा खाली बी कुठं कॅलिफोर्निया असेल, बरोबर का. मी काय करतो आता बघा, व्यवस्थित बघा, डिझाईन व्यवस्थित केली, याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. डिलीट करतो शीट. ओके, आता मी काय करतोय,
इन्सर्ट नावाची टॅब जातो. आता बघा टॅबचं कसं काम आहे. इन्सर्ट नावाची टॅब गेली. आता तिथं गेल्यानंतर मला रिकमेंडेड पिव्होट टेबल्स दिसतात किंवा हिशोब लावण्यासाठी. इथं बघा इथं काय आहे का, अल्बाना, कॅलिफोर्निया, त्याच्यानुसार सम ऑफ सेल्स. यस, हे ऑलरेडी त्यांनी टेम्पलेट्स ठरवून दिलेले आहेत. कोणी दिलेले टेम्पलेट ठरवून? कोणी दिलेले इथे? एक्सेलने दिलेले. जसे एक्सेल देतो तुम्हाला आता पिव्होट टेबल ते फॉर्म्युला तयार करून देतो. ओके, मला हे वाटायला सम ऑफ प्रॉफिट बाय स्टेट, बरोबर, प्रॉफिट बाय स्टेट, सम ऑफ सेल्स बघायचं आपल्याला. सम ऑफ सेल्स बाय आहे का इथं पुढं? सम ऑफ सेल्स बाय डिस्काउंट नाही, डिस्काउंट सम ऑफ सेल्स वाला पुढे आहे का बाय स्टेट? सम ऑफ टोटल बाय स्टेट. येस, टोटल आपण आता बघितलं होतं बघा थोडा वेळ, बरोबर. सम ऑफ स्टेट बाय हे टेम्पलेट घेऊ शकतो किंवा स्वतःच तयार करू शकतो. आता ऑलरेडी असलेले अवेलेबल टेम्पलेट्स आहेत, हे नाही घ्यायचे. आता मी काय करतो, मला याच्यातलं एक बी नाही घ्यायचं, मी माझा पिव्होट टेबल बनवतो. हे बघा इथं बघा इन्सर्ट नावाच्या टॅब मध्ये गेलो, नंतर पिव्होट टेबल मध्ये गेलो, फ्रॉम टेबल्स. आता हे ऑलरेडी सिलेक्ट आहे. न्यू वर्कशीट मध्ये टाकायचं. या वर्कशीट मध्ये कशाला, एक्झिस्टिंग मध्ये टाकायचं का न्यू मध्ये टाकायचं? न्यू मध्ये टाकतो, बरोबर का नाही. आता न्यू मध्ये टाकतो, असं पिव्होट टेबल तयार झालं. आता आणखी काहीच तयार नाही. आता पिव्होट टेबल म्हणजे काय, हिशोबाचा टेबल तयार झाला. आता इथं तुम्हाला दिसते फिल्टर्स, कॉलम्स, व्हॅल्यूज, रोज. ओके, आता मला काय त्यांनी सांगितलं पहिल्यांदा, डेट पाहिजे. डेट घेतली मी इथं, त्याला रोज मध्ये डेट पाहिजे, बरोबर. रोज मध्ये डेट पाहिजे. त्याला इयर पाहिजे, त्याला बाकीचं काय नाही पाहिजे. इथं सगळंच आलं. मग मी याला रिमूव्ह करतो. इथं गेलो आणि रिमूव्ह फील्ड, नुसतं क्लिक केलं, रिमूव्ह फील्ड. डेट गेला. मंथ मध्ये गेलो, रिमूव्ह फील्ड. क्वार्टर मध्ये गेलो, रिमूव्ह फील्ड. आता फक्त इयरच, त्याला इयरच पाहिजे होतं, एक्स्ट्रा कशाला द्यायचं म्हणतात. आता हे पुढे टाकले मी रोज मध्ये. रोज म्हणजे आडवे, हे बघा लाईनी आल्या का आडव्या, वर्ष आडव्यामध्ये आले. कॉलम मध्ये पाहिजे तर कॉलम मध्ये घेऊ शकतो. याला फक्त शिफ्ट करायचं कॉलम मध्ये. बघा आता मी इथं क्लिक केल्यानंतर हे दिसतंय आपल्याला. इथं डबल क्लिक करतो आणि याला इथं ड्रॅग करतो, कॉलम मध्ये आलं, बरोबर का नाही. कॉलम मध्ये आलं. आता हे आपण याचं नाव बदलायचं, बारसं करायचं डायरेक्ट. हे काय इयर्स आहेत ना, बारसं केलं इयर्स, आपल्याला कळतं इयर्स. आता आपल्याला सेल्स पाहिजे, बरोबर. आपण कोणता हे तयार करता, कॉलम टोटल सेल्स नावाचा केलता ना, बरोबर का ना. हे बघा टोटल सेल्स, किती वेळपासून डिस्कनेक्ट होतं, आलं का बॅक टू. ओके, आता हे इयर आले कॉलम मध्ये. आता इयर आले. आपल्याला त्यांनी काय सांगितलं होतं की बाबा त्याला कशा वाईज पाहिजे होत असेल, त्याला स्टेट वाईज पाहिजे होता. स्टेटला मी काय करतो, रोज मध्ये टाकतो. स्टेट कुठं दिसते का, सर्च करा. एवढे मोठे कॉलम आहेत म्हणून अगोदर डेटा व्यवस्थित बघायचं असतं. स्टेट आहे, हे बघा दिसला का स्टेट. ओके, आता त्याला प्रत्येक इयर मध्ये किती किती सेल्स झाला होता ते बघायचं. ऑटोमॅटिक एक कॉलम मध्ये गेलं, एक रोज मध्ये गेलो, कळलं. बघा हे रोज मध्ये आला. याला नाव ह्याचं लगेच बारसं करा. काय आहे, स्टेट आहे ना. हे बघा इथं बारसं करायचं, स्टेट. बघा हे उभं स्टेट, हे आडवं इयर्स. आता हे झालं. आता हे रिकामा डेटा आहे, त्याला काय कामाचं आहे. आता त्यांनी विचारलं होतं मला सेल्स किती पाहिजे. सेल्स नावाचं टोटल सेल्स आपण तयार केलेलं आहे. सेल्स म्हणजे एकी क्वांटिटीचा होता, आपण सगळ्या क्वांटिटीचा केला होता. तिथे मी टिक केलं, ऑटोमॅटिक ते पुढे गेलं. ह्या बघा ह्याच्यामध्ये गेलं ना, सेल्स मध्ये गेलं ना, व्हॅल्यूज मध्ये. बघा 4 डबके तिथे, 4 डबके बघितले. हे डबके 1 2 3 4, 1 2 2 4 7 तेलुगू मध्ये 1 2 आहेत. ओके, तर कॉलम मध्ये मी इयर टाकलं, रोज मध्ये मी स्टेट टाकलं आणि व्हॅल्यूज ना म्हणजे इथं आपल्याला आकडेवारी, इथे हे टाकलं. आता इथं जरा डेकोरेशन करायचं काम आहे. हे जरा कुठं कुठं दिसतं, वेगवेगळं दिसतंय. जरा लागा कामाला आपलं डेकोरेशन, नीटनेटकं दिसायला जे वाटेल ते. हे जरा नीटनेटकं दिसायला. ओके, आता याला बोल्ड बिल्ड करा. आता इथं सम ऑफ सेल्स आले,
तर ह्याला मला इथं पाहिजेच नाही, हे कन्फ्युजिंग. हे बॅक स्पेस घेतलं आणि एक दोन हे दिलं, काय स्पेस दिला, एक स्पेस दिला, त्याच्यामुळे हे काय नाव रिमूव्ह होते. आता इथे जर तुम्ही बघितलं असेल तर याच्यामध्ये हे जे आकडे आहेत ह्याच्यावरून कळलं की सेल्स म्हणून कळायले का, सेल्स म्हणून कळायले का. तर मग याच्यासाठी मी काय करतो, हे सिलेक्ट करतो सगळं, कंट्रोल शिफ्ट आणि खाली जातो, एकदम खाली गेलो, पूर्ण सिलेक्ट केलं, कारण सेल्स आहे ना आपला, सेल्स युएसएचा डॉलर मध्ये पाहिजे. हे बघा मी सिलेक्ट एवढंच केलं. मग मी इथं गेलो, हे दिसतंय तुम्हाला जनरल, हे करन्सी आहे मला माहिती. मग याचा डेटा टाईप चेंज केला, आलं का पुढे डॉलर, आलं का नाही. आता जरा ओपनिंग दिसायला की नाही, कोणी बी बघितलं काय म्हणणार हा सेल्सच आहे, नुसते आकडे दिसू लागले अगोदर. आता पण हा डॉलर मध्ये काहीतरी हिशोब दिसला, त्याला बी बरं वाटेल पुढच्याला. त्यांनी जो डेटा दिला होता त्याच्यामध्ये नव्हतं, हे बघा त्यांनी जो डेटा दिला होता त्याच्यामध्ये त्यांनी नव्हतं दिलं मला सेल्स, पण मी तयार करून दिलं त्याला डॉलर. मला वेळ किती लागला त्याला म्हणायचं, फक्त पिवामुळे केलं बरं का. बघा डॉलर आता हे पॉइंट मध्ये दिसायले, पॉइंट मध्ये त्याचं डोकं आउट आणि आपलं डोकं आउट, बरोबर का नाही. शेला आपण काय करूया, इथं दिसतंय तुम्हाला ऑप्शन बघा. आता कोणतं, होम नावाच्या टॅब मधून मी नंबर नावाच्या ग्रुप मधून करन्सी चेंज केली, बरोबर. नंबर नावाच्या ग्रुप मधून मी आता हे जे आकडे डेसिमल ते रिमूव्ह करतो. हे बघा इथं टिक करतो मी, टाक टाक टाक, राऊंड फिगर झाली. किती वेळ लागला मला, काही वेळ लागला, खटाखट केलं का लगेच. आता जरा भारी दिसायली, ओके, इयर वाईज दिसायली. आता ते म्हणेल भास्कर तू दिलंय खरंय, पण एवढा मोठा आणखी मला डेटा लय मोठा वाटला, कारण तिथे 50 राज्य असतात. मला काय करा की इथं टायटल दे कशाचा रिपोर्ट आहे, बरोबर. आणि ते म्हणेन की मला फिल्टर बी लावून दे, की मला एखादं पर्टिक्युलर स्टेटच बघायचं तर किती वेळेस मी बघू, हे ड्रॉप डाऊन करू, हे करू, तर हे मला व्यवस्थित वाटत नाही. त्याच्यासाठी मला वर एक फिल्टर दे. म्हणजे चल ठीक आहे, फिल्टर आता रिकाम आहे. मग मी काय करते, मला फिल्टर कशात पाहिजे, स्टेटचं फिल्टर पाहिजे. स्टेटचं फिल्टर इथे घेतो, ड्रॅग करतो आणि इथे ड्रॉप करतो. इथे फिल्टर आलं, परंतु इथं जर तुम्ही बघितलं की रोज आणि कॉलम बी चेंज झाले, तर या केसमध्ये काय, कंट्रोल Z करायचं. आता इथं ऑलरेडी आपल्याला फिल्टरचं ऑप्शन देते. इथं त्याला ड्रॉप डाऊन आपण सांगू शकतो की तू अशा पद्धतीने फिल्टर आउट फिल्टर इन करू शकतोस. आता हे कशाचा रिपोर्ट आहे हे त्याला माहिती आहे का, किंवा जे पण एंड युजर आहे त्याला माहिती आहे का. इथे टायटल द्या कशाचा रिपोर्ट येते, इथं कशाचा रिपोर्ट आहे हा, सेल्स बाय स्टेट, बरोबर. डिस्को करायला जरा डेकोरेशन करा, एंड युजरला कळायला पाहिजे, जे तुम्हाला भारी वाटेल ते. त्याला बोल्ड मारा, त्याचा फॉन्ट वाढवा. आता हे असं उघडं उघडं दिसायला का, त्याच्यासाठी काय करायचं असतंय की परत जा आणि मर्ज सेंटर करा. दिसलो. आता बघा या दोन सेल आहेत का, हे मर्ज सेंटर बघा मी कोणतं कोणतं कुठं यूज करतो, अलाइनमेंट वाला इथे यूज केलं. अगोदर बघा, अगोदर काय होऊ लागलं, हे बी एक डबा वेगळा आहे, हे बी एक डबा वेगळा आहे, नाव एवढं ढबरं झालं की दुसऱ्या डब्यात जाऊ लागलं. मग आपण काय केलं, 3 डबे एका जागा मिक्स केले, कालविले आणि खाल्ली. मर्ज आणि सेंटर नावाचं ठीक केलं. दिसलं, ठीकठाक दिसलं, ओके वाटत, त्याला मी रिपोर्ट देऊ शकतो. किती वेळ लागला मला याचा, आताशी मी पीओ टेबल बनवलं, बाय स्टेट बनवला, ओके. आता लाईक वाईज सेम पद्धतीने पीओ टेबल बनवायचं. अगोदर मी पहिली रिक्वायरमेंट काय होती, मी अगोदर डेटा बघितला, त्यांनी डेटा दिला तो कसा आहे, बरोबर. त्याच्यासोबत अगोदर माझी मीटिंग झाली. आता तुमच्याकडे जेव्हा प्रोजेक्ट येतात कंपनीमध्ये, एक व्यक्ती तो मॅनेजर येतो की भास्कर वी हॅव वर्क अँड वी हॅव डेटा विथ अस. सो जी समोरची पार्टी आहे ती आपल्याला विचारते की आम्हाला असा रिपोर्ट तयार करून द्या की स्टेट वाईज किती सेल झालेले आहे, बरोबर. स्टेट वाईज किती सेल झालेला आहे, त्यानुसार त्यांनी मला डेटा दिल्यानंतर मग मी म्हणेल की मला अगोदर डेटा द्या, मी तो पूर्ण रिवाइज करेल. तुमची रिक्वायरमेंट सांगा तुम्हाला काय पाहिजे, मग त्याच्यानुसार मी काय करेल की माझ्या पद्धतीने तो डेटा तयार करेल. मग मला एवढं कळालं होतं ह्याच्यामधून मी अगोदर त्याला मग पूर्ण डेटा रीड केल्यानंतर मला कळालं
की 2 डेट्स आहेत. मग माझा पहिला प्रश्न दुसऱ्या मीटिंग मध्ये काय राहिला, 2 डेट्स आहेत, तुला कोणत्या डेटच्या हिशोबाने पाहिजे रिपोर्ट. पहिला प्रश्न व्हॅलिड झाला. अगोदर तर पहिले रिक्वायरमेंट गॅदर करायची असते. तुला काय पाहिजे तू सांग आणि मला डेटा दे, नसेल तर मला सांग, पुढे मी तिथून घेतो. बरोबर का नाही? कारण मला विदाउट डेटा मी कामच करू शकणार नाही, कारण माझं नाव आहे डेटा अनालिस्ट. डेटा आल्यावरच मी अनालिसिस करणार ना. डेटा नसेल तर करणार का नाही. तर मग ती मला डेटा देणार. मग मी डेटा का करणार, अगोदर 1 दिवस पूर्ण बघणार, माझ्यानुसार मी टाइम देणार पुढच्या. मग पूर्ण डेटा बघितल्यानंतर मला कळणार इथं 2 डेटचे कॉलम आहेत. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा मीटिंग मी ठरवणार, त्याला म्हणणार बाबा तू म्हणला होता तुला डेट वाईज काय पाहिजे, सेल्स पाहिजे, स्टेटचं. इथं 2 डेट दिसेल, कोणती डेट घेऊ, मी म्हणाल काय लिहू, तुझ्या हिशोबाने तुला पाहिजे तू सांग. बरोबर का नाही? आपण इथं डोकं लावायचं नसतं. त्यांनी रिपोर्टची रिक्वायरमेंट दिली, मग त्याला विचारा कोणत्या डेटच्या हिशोबाने घेऊ. मग ते सांगेल की बाबा कॉलम सी मधली डेट घे किंवा कॉलम डी मधली डेट घे. मग त्यांनी मला सांगितलं कॉलम डी मधली डेट घ्यायची, डी मधली डेट घ्यायची. त्याच्यानंतर मी थोडं पुढे गेलो. मग मी त्यांनी जे सांगितलं होतं ते कॉलम्स आहेत का नाहीत बघितले. मला पहिला स्टेट कॉलम दिसला, मग त्याच्यामध्ये काय रॉ डेटा आहे का बघितलं. रॉ डेटा काहीच नाही, सगळे डेट आहेत. इथं आता असं काहीतरी टाकलं मी 1 2 3. मी त्याला विचारू शकतो की बाबा काही जागेवर असं एक अनवॉन्टेड नॉईस आलेला आहे, त्याला कसं करायचं, ते रिमूव्ह करू का ठेवू. मग ते म्हणजे 4 5 6 नावाचा कोणता स्टेटस नाही, त्याला रिमूव्ह कर. त्याला विचारून करायचं ते. ओके. तर पहिलं आपलं प्रायमरी स्टेप पूर्ण डेटा अगोदर त्यासोबत मीटिंग करायची. सिनियर कंपनीतनं मीटिंग केल्यानंतर त्याच्याकडून डेटा घ्यायचा, त्यालाच म्हणायचं गॅदरिंग ऑफ इन्फॉर्मेशन. गॅदर केली, मग तो डेटा आपण पूर्ण रीड करायचा अगोदर त्याला बोलण्यावर. मग रीड केल्यानंतर त्याला जे पाहिजे ते कॉलम्स आहेत का, स्टेटवाला कॉलम दिसला, डेटचे 2 दिसले, स्टेटचा काही प्रॉब्लेम नाही. ओके. त्याच्यानंतर सेल्सवाला कॉलम दिसला, लगेच क्वांटिटी दिसली. मग आपण कन्फ्युज झालो, हे सेल एका क्वांटिटीचा आहे का 2 क्वांटिटीचा आहे. बरोबर का नाही? मग मी त्याच्याकडूनच कन्फर्म केलं. मग त्यांनी मला दुसऱ्या दिवशी मीटिंगने सांगितलं भास्कर हे सगळं एका क्वांटिटीचंच आहे. सेल्स बी एका क्वांटिटीचा, डिस्काउंट एका क्वांटिटीचा आहे, प्रॉफिट एका क्वांटिटीचा आहे. तर मग त्याच्यानुसार मी हे 3 कॉलम तयार केले, कारण त्यांनी एका क्वांटिटी सांगितलं. इथं फॉर्म्युला वापरला. बरोबर. छोटंसं काम केलं. किती वेळ लागला मला आहे ना, काही जास्त वेळ लागला का. हे पिव्होट टेबल तयार केलं. पिव्होट टेबल तयार करण्यासाठी काय सिलेक्ट केलं आणि इन्सर्ट नावाच्या टॅबमध्ये गेलो. इथं मी सिलेक्ट केलं, डेट रेंज सिलेक्ट केली आणि त्याच्यानंतर त्या पद्धतीने रिपोर्ट तयार केला. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला ते वेगवेगळे पण विचारू शकतात. आता सेल्स बाय स्टेट. ओके. इथे आपण नाव देऊ शकतो सेल्स बाय स्टेट. त्याला आपण सेपरेट बनवून देऊया, सेल्स बाय स्टेट. आता ते आलं माझ्याकडे. आता तो मला म्हणतोय की भास्कर काय कर, मला आता सेल्स झालेले मला माहिती आहे, किती ऑर्डर झाले त्याची मला माहिती दे. किती ऑर्डर सेल झालेले आहेत, कशा वाईज, स्टेट वाईज. मग मी परत तिथे जाणार. आता हे पहिल्या टॅबमध्ये सेल्स बाय स्टेटवाला मी त्याला रिपोर्ट तयार करून दिला. ओके. आता मी त्याला तयार करून का देतोय, तो म्हणते की भास्कर किती ऑर्डर विकले प्रत्येक स्टेट वाईज, त्याचा मला डेटा दे. म्हणलं ठीक आहे. लगेच अपडेट ठीक करके देता. सिलेक्ट केलं, इन्सर्ट मध्ये गेलो, पिव्होट मध्ये गेलो, फ्रॉम डेट रेंज सिलेक्ट आणि न्यू शीट. न्यू शीट मध्येच करायचं. त्याला शीटला नाव देऊ आपण. बरोबर. ऑर्डर्स क्वांटिटी बाय स्टेट. इथे गेलो, न्यू शीट आला. हा टेबल दिसला आपला टेबल. मग इथं काय केलं, पहिले माझं काय असणार, प्रायमरी डेट सिलेक्ट करा. डेट कोणती, शिप डेट. शिप डेट सिलेक्ट केली. मला फक्त इयर पाहिजे, मग बाकीचे मी रिमूव्ह करतो. रिमूव्ह कसं करायचे, इथं जायचं असं आणि रिमूव्ह. नुसतं लेफ्ट की दाबायची, इथं जायचं आणि रिमूव्ह, इथं जायचं आणि रिमूव्ह. वडील आता इथं इयर आलं. तर इथं आता मी काय करतोय, असं घेतो. ओके. डिस्कनेक्ट झालं. गलतीचं मिस्टेक कसं काय. ओके. आता इथं काहीतरी भलतंच आलंय. काय आलंय बघा जरा, ग्रेटर दॅन 2014. ग्रेटर दॅन का लेस दॅन. लेस दॅन. हे सिम्बॉल कसं असतं, लेस दॅन. व्हेरी गुड. तसं जर असं 2 ज्याच्याकडे बोट असतात असे,
त्याला म्हणायचं लेस दॅन. आता बघा लेस दॅन 2014 म्हणजे मला आता परत एकदा डेटा बघावा लागेल. इथं डेटामध्ये 2014चा खालचा काही डेटा आहे का? नो. तर इथं असं दिसतंय, असा भास होतोय की डेटा तसा काही नाहीये. ओके, त्याला मी डेट मध्ये कन्वर्ट करतोय, डेट मध्ये शॉर्ट डेट मध्ये कन्वर्ट झाला, त्याच्यामध्ये गेलो 2014. ओके, चला डेट वाईज बनवलं आपण, इयर वाईज बनवलेलं आहे असेल तर आपल्याला इथे दाखवेल. आता नेक्स्ट आपलं काम काय असणार, याला नाव द्यायचं, बारसं मारायचं, लगेच इथं जायचं इयर्स. ओके, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपली प्रायमरी गोष्ट, आता स्टेट निवडा. स्टेट ऑल गुड, स्टेट आला. आता आपल्याला ऑर्डर किती प्लेस झालेल्या आहेत त्या ऑर्डर बघायच्या आहे. ओके, किती ऑर्डर किती प्लेस झालेल्या आहेत. एका ऑर्डर मध्ये 4-5 क्वांटिटी असेल, डझंट मॅटर. तर त्याच्यासाठी आपल्याला काय बघावं लागेल, इथे ऑर्डर आयडी कुठे नावाचा हे आहे का कॉलम, हे दिसायला का ऑर्डर आयडी कॉलम बी, म्हणजे एका ऑर्डरचा हा आयडी आहे. तर अशा किती ऑर्डर स्टेट वाईज, बरोबर. मग आपल्याला याची क्वांटिटी घ्यावं लागेल. आता बघा कसं करते. आता मागच्या वेळेस सेल्स घेतला होता, बरोबर. तर किती ऑर्डर तयार झाले, एका ऑर्डर मध्ये 2 क्वांटिटी घेऊ शकते, 3 घेऊ शकते. तर क्वांटिटी आपल्याला विचारलं नाही, ऑर्डर विचारलं. तर मग ऑर्डर केल्यानंतर आता मी काय करतो, ऑर्डर आयडी सिलेक्ट करतो. ऑर्डर आयडी आला. ओके, आता इथं जर तुम्ही बघितलं असाल, ऑर्डर आयडी आपल्याला घ्यायचा आहे का सेल्स मध्ये घ्यायचं आहे, व्हॅल्यूज मध्ये. आता इथं जर बघितलं काउंट ऑफ ऑर्डर आयडी, इथे दिसलं तुम्हाला नाव, काउंट ऑफ दिसायला इथे नाव, काउंट ऑफ हे बघा इथं कर्सर कुठे जातं व्यवस्थित लक्ष द्या माझं. काउंट ऑफ ऑर्डर आयडी. आता रिपोर्ट तयार झाला की अल्बामा नावाच्या स्टेट मध्ये 2014 ला 14 ऑर्डर आला, 11 सॉरी, इथे किती 15. तर ऑर्डरला डॉलर मध्ये द्यायची गरज आहे का, नाही. इथं काउंट ऑफ ऑर्डर्स आलेलं, इसको बारसा करेंगे आपण. अगोदर याचं नीट करू काय होतं. याला बारसा करण्यासाठी रिमूव्ह करायचं आणि एक स्पेस मारायचं, झालं, रिमूव्ह झालं. ओके, ओके. आता इथं टायटल काय, टायटल काय आपलं ऑर्डर बाय स्टेट, ऑर्डर्स क्वांटिटी बाय स्टेट. क्वांटिटी आहे ना ऑर्डरची, क्वांटिटी किती झाल्या बाय स्टेट. परत आता हे जरा विचित्र दिसायला, मारायला डिझाईनिंग इथं गेलो, परत अर्धा कलर इकडे आणि इकडला उघडा दिसायला. मग याला काय करायचं, मर्ज अँड सेंटर मध्ये इथं जर झालं तर पहिलेच हे होते. परत आपण अंडू करूया, इथपर्यंत चाललं नाही, इथपर्यंत सिलेक्ट करायचं. असं सिलेक्ट केलं, इथपर्यंत कलर मारायचा, मर्ज अँड सेंटर करा, झालं. नीट ओपनिंग दिसायला. ओके, आता जरा बोल्ड मारा. बघा मी कोणकोणतं टूल कधी यूज करतोय बघा. फॉन्ट मधला यूज केला, अलाइनमेंट मधला यूज केला. एवढं बेसिक कोणी शिकवत नाही, आम्ही डायरेक्ट आमच्या ह्याच्याकडे जात असतो जेव्हा यांना शिकवत असतो बाकीच्या विद्यार्थ्यांना. आता इथं जर तुम्ही बघितलं तर आपल्याला असं वाटतं, असा भास होतं की आणखी आपल्याला मर्ज करावं लागेल, दिसलं, कारण साईज मोठी झाली नाही. मर्ज मी एवढी मोठी केली. ऑर्डर्स क्वांटिटी बाय स्टेट, दुसरा रिपोर्ट बनला. ओके, इथं काहीच नाहीये, इथं कोणता डेटा नाहीये, तर आपण इथे रिमूव्ह करू शकतो. ओके, रिमूव्ह केलं मी. ओके, इयरचं इथे फिल्टर लावू शकतो. मग त्याला म्हणायचं तुला इयर वाईज सिलेक्ट करायचं ना, तर तू असं बी सिलेक्ट करू शकतो. तर इथं मे बी असं वाटतं की काही ब्लँक बी गोष्टी आलेल्या आहेत. ओके, तर हा जो फिल्टर आहे या ठिकाणी आता आपण रिपोर्ट तयार केलेला आहे. व्यवस्थित दिसायला नाही दिसायला ते आपण डिसाईड करायचं. आता इथं मी काय करतो, जरा डिझायनिंग करतो, सेंटरला घेतो, हे घेतो. आता खाली जर त्याला बघितलं, त्याला म्हणायचं बघ मी तुला स्टेट वाईज किती ऑर्डर कोणकोणत्या सालात आले ते सगळ्या दिलेल्या आहेत क्वांटिटी. इथं तुला एक कॉलम तयार झाला ऑटोमॅटिक, ग्रँड टोटल. हे बघा झाला ग्रँड टोटल कॉलम, की बाबा अल्बामामध्ये आजपर्यंत किती ऑर्डर तयार झाले. 2018 ला एक बी नाही आली म्हणायची, 2018 ला अल्बामामध्ये काय झालं तुम्ही तुमचं बघून घ्या, ऑर्डर नाही आलं. मग हे काय होतं, त्यांना इझी अनालिसिस करण्यासाठी काम येतं, बरोबर आहे. आता 2 बनवलं, ह्याला मी लगेच नाव दिलं ऑर्डर्स बाय स्टेट.
भेटलं ना? एवढंच बस ते. आता रिपोर्ट तयार झाला माझा. आता मग काय, आता जे मेन माणूस असते ते काय करणार माहितीये का, ते हा रिपोर्ट माझ्याकडून घेणार, मी सेव्ह करणार आणि त्याला देणार. तो आता रॉ डेटा बघणार का? नाही, रॉ डेटा त्याला काही करणार नाही. तो डायरेक्ट माझ्या ह्या रिपोर्टकडे जाणार. मग तू विचार करणार की सेल्स सगळ्यात जास्त कोणत्या ह्याच्यामध्ये झाला होता, ओके, किंवा कोणत्या स्टेटमध्ये जास्त आहे. मग इथं आपण सॉर्टिंग करू शकतो. इथं सॉर्ट नावाचं हे सिलेक्ट केलं तर इथं कुठे गेलं सॉर्ट. आता एखाद्या दिवस नाही सापडलं डायरेक्ट इथं जायचं सॉर्ट. हेल्प दिसलं, हेल्प, इथं सॉर्ट फंक्शन. तर इथून आपण इझिली सॉर्ट फंक्शनची मदत घेऊ शकतो. आता इथं हे झाल्यानंतर आपण एंड युजरला जो डेटा आहे तो डेटा दिलेला आहे. पिवट मध्ये सॉर्टचं तुम्हाला मी सांगतो. परंतु आता जो डेटा आपल्याकडे तयार झालेला आहे, हे बघा, त्याला म्हणायचं की 2014 मध्ये टोटल किती सेल झाला ते मी खाली लिहिलेलं आहे म्हणायचं. 16 किती झालं, 18 किती झालं, हे किती झालं. नंतर लगेच कळते की 2018 सेल लय कमी झालं. कसं काय कमी झालं? लोक कामं करीनात का? बरोबर का? कोणत्या कोणत्या राज्यात कमी झालंय? या राज्यात लगेच कमी आलाय. ह्या राज्यामध्ये वेस्ट व्हर्जिनियामध्ये बाकीच्या वर्षात सेलच नाही झाला. मग तू इथून काय करणार? एंड युजर डिसिजन घेणार. 2018 तुम्ही का करू लागली, कामं कमी, गुडचेरे जास्त उडू लागले. मार्केटिंग वाल्याला बोलणार कसं काय सेल कमी, आपल्या डेटावर त्याचा रिपोर्ट तयार झाला. कारण सगळा कच्चा चिट्टा आपण त्यांना सांगणार. इकडे बघा, क्वांटिटी अल्बामामध्ये 61च क्वांटिटी विकल्या. जे बी आपले मार्केटिंग वाले एजंट आहेत ते काय करायले, कसं काय विकलं जाईल आपला बाकीचा, आपल्या रिपोर्टून त्याला डेटा अनालिसिस करायला भेटेल. आता एवढ्या डेटामधून करायचं म्हणलं त्याचा अख्खे दिवस गेला असता, तरी त्याला हिशेब टिशेब लागला असता नाही. परंतु आपण जे रिपोर्ट बनवला तुम्हाला बी रीड करता यायला रिपोर्ट, एंड युजर कोणाला बी रीड करता यायला रिपोर्ट. तर हे आपलं काम आहे, डेटा अनालिसिस. कळलं? आज हे खूप बेसिक आहे, जास्त हार्ड मी सांगितलं नाही. फॉर्म्युला बी बेसिक सांगितलं, लय बेसिक आहे. तुम्हाला लय हार्ड वाटलं काय? पिव्होट टेबल तयार करायचं काय एक्स्ट्रा केलं का? पिव्होट टेबल तयार, ओके. तर या पद्धतीने आपल्याला पिव्होट टेबल तयार करायचं. आता हा तुम्हाला रॉ डेटा सेट आहे बघा, दिसला रॉ डेटा सेट. हा रॉ डेटा सेट तुमच्याकडे आहे, सर्व गोष्टी तुमच्याकडे आहे. मग त्या पद्धतीने तुम्ही आता मी तुम्हाला हा डेटा सेट ग्रुपवरती देणार. क्वेश्चन विचारणार मी आता की मला आता ह्याचा वाईज द्या, ऑर्डर डेट नुसार, सिटी वाईज मला सेल्स द्या, स्टेट वाईज द्या, कंट्री तर एकच आहे, झिप कोड वाईज द्या, रिजन वाईज द्या, कॅटेगरी वाईज द्या, सब कॅटेगरी वाईज द्या. आता तुमच्यासाठी उद्यासाठी होमवर्क राहणार की मला कॅटेगरीज वाईज सेल्स आणि कॅटेगरीज वाईज क्वांटिटी, सब कॅटेगरी वाईज सेल्स, सब कॅटेगरी वाईज क्वांटिटी इथं असं टाकायचे घडलं, ओके. त्याच्यानंतर मला रॉ डेटा नाही दिला तरी चालेल. त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज, सब कॅटेगरी वाईज झालं. त्याच्यानंतर सिटी वाईज सेल्स आणि सिटी वाईज काय देणार तुम्ही? क्वांटिटी. त्याच्यानंतर शिप मोड दिसायला, शिप मोड वाईज सेल्स आणि शिप मोड वाईज क्वांटिटी. कळालं? हा मी तुम्हाला डेटा ग्रुपवरती शेअर करतो. मी रिपोर्ट कसा बनवला तुमच्या सॅम्पलसाठी. तुम्ही तुमच्या नावाने फाईल बनवायची आहे. सुपर स्कोर इथं नाव आहे बघा फाईलचं, सुपर स्टोअर अंडरस्कोर डेटा अंडरस्कोर डे 2. तुम्ही तुमचं नाव टाकायचं आणि ती फाईल तयार करायची. 1 घंटा आता लय सफिशियंट आहे, तुम्हाला समजेल काय वेळ आहे. तर या अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं. आता तुम्हाला कळलं इंडस्ट्रीमध्ये काम कसं येतं, आता बेसिक काम आहे. अशा प्रकारे तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये काम येतं. आणि असं काम केल्यानंतर थोडं स्मार्ट वर्क करायचं. स्मार्ट वर्क मी अगोदर काय केलं की जो पण माझ्याकडे व्यक्ती आला मी अगोदर ट्रबल शूट केलं की तुला पाहिजे काय, त्याच्यासाठी मी त्याची सोबत मीटिंग सेट केली, ओके. जे पण माझ्याकडे काम घेऊन आलं, चल तुला पाहिजे काय, मला त्याचा हिशेब टिशेब दे. मग ते म्हणेल मला असं असं पाहिजे, तसं पाहिजे. मी म्हणलं तसं पाहिजे का, ओके. मग मी त्याला नेक्स्ट काम काय म्हणेन, मला तुला जे पाहिजे त्याचा डेटा अवेलेबल आहे का तुझ्याकडे, नसेल तर मी कुठून घेऊ ते सांग. मग ते मला डेटा सांगेल किंवा अवेलेबल करून देईल. मग मला त्यांनी या केसमध्ये काय केलं, एक्सेल फाईल दिली. मग एक्सेल फाईल दिल्यानंतर मी काय करतोय की पूर्ण एक्सेल फाईल रीड करतोय. रीड करण्यासाठी मी काय केलं, अगोदर त्याचा डिझायनिंग केली. मला ते कॉलम जरा कसं इथं काय म्हणतात ते कस्टमर आयडीचं उस्टमर आयडी दिसू लागलं फक्त, तर मी त्याची अलाइनमेंट प्रॉपर केली. तेच पूर्ण सिलेक्ट केलं, इथे डेटा होमवरती गेलो, अलाइनमेंट त्याची केली. त्याच्यानंतर मी टायटल आणि बाकीचा डेटा ह्याला अलिप्त करण्यासाठी टायटलला मी दुसऱ्या कलरमध्ये डिनोशन दिलं. त्याच्यानंतर मी त्याला काय केलं, दुसऱ्या कलरमध्ये डिनोशन दिल्यानंतर त्याला बोल्ड केलं, बरोबर. मग मला रीड करायला ओके वाटलं.
मग मी पूर्ण डेटा अगोदर रीड केला, मग मला कळलं डेटचा 2 कॉलम आहे. मग माझा पहिला प्रश्न की भाऊ तुला जो सेल्स पाहिजे इयर वाईज तो शिफ्ट डेटनुसार पाहिजे की ऑर्डर डेटनुसार, मग त्याच्याकडून कन्फर्म करून घेतलं. मग ते मला ऑर्डर डेटनुसार पाहिजे. मग ऍट द एंड आपल्याकडे एक कॉलम होता, कोणता होता, मग मला त्याला दुसरा कॉलम कोणता बघायचा होता, स्टेटवाला होता. त्याच्यानंतर स्टेटवाला कॉलम होता, त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम होता, हे आर कॉलम त्याच्या साईडला होता क्वांटिटी. मग मी कन्फ्युज झालो, एका क्वांटिटीचा सेल्स आहे की 2 क्वांटिटीचा. मग जेव्हा मी दुसऱ्या दिवशी तसं मीटिंग ठरवली होती, पहिल्यांदा डेटा घेतलाच मला क्वेश्चन पडतील ना, विदाउट डेटा घेतला क्वेश्चन कसं पडतील. पहिली गोष्ट तुला पाहिजे काय, मला तो डेटा दे. मग डेटा घेतला, अगोदर आपण रीड व्यवस्थित करायचं, क्लीन व्यवस्थित करायचं. क्लीन आणि रीड केल्यानंतर मला प्रश्न तयार झाले, डेट कोणती वापरायची, मग ते एक प्रश्न तयार झाला. दुसरा सेल्स, हे एका क्वांटिटीचा सेल्स आहे की 2 क्वांटिटीचा, मला माहित नाही. मग ते म्हणलं मला माफ कर की हे एकाच क्वांटिटीचा 2 क्वांटिटीचा एकदा हिशेब लावून त्याच्यानुसार मला डेटा दे. मग मी हे 3 कॉलम कस्टमाइज तयार केले, VWX. मग मी हे त्यांनी मला सांगितलं की डिस्काउंट बी एकाच क्वांटिटीचा आहे, प्रॉफिट बी एका क्वांटिटीचा आहे, VWX कॉलम तयार केले. ओके, आणि हे कॉलम तयार केल्यानंतर मग माझ्याकडे पूर्ण डेटा आता रेडी झाला. डेटा रेडी झाल्यानंतर मग मी माझ्या हिशोबाने कस्टमाइज केलं. मग त्याला स्टेट वाईज सेल्स बनवून दिला, स्टेट वाईज त्याला क्वांटिटी बनवून दिली. क्वांटिटीसाठी ऑर्डर आयडी माझ्याकडे कॉलम होता, त्याचा काउंट घेतला. ओके, कसं केलं, ऑल क्लिअर, कोणाला काय डाऊट. आजपासून आपण इंडस्ट्रीमध्ये एंट्री करतो. तुम्हाला आता मी डेटा सेट बी देणार, हा सॅम्पल डेटा सेट. घरी गेल्यावर खेळायचं, आणखी कोणकोणत्या टॅबने काय काय होतं, कसं होतं, आणि ते खेळल्यानंतर मला शेअर करायचं. आता जसं जसं आपले दिवस वाढतील मी तुमच्यासोबत कम्युनिकेशन बी करेन, इंटरव्ह्यूचा राऊंड बी ठेवणार मी तुमच्यासोबत. हळूहळू तुमचं कम्युनिकेशन बी वाढेल, बरोबर का. मी शक्यतो तो वर्गामध्ये इंग्रजी जास्त बोलत नाही. द थिंग इज की तुमचं प्रॉपर अटॅचमेंट व्हायला पाहिजे, बरोबर का नाही. शायनीमध्ये जसं सेमिनारमध्ये इंग्लिश मारली, तिथं नाही मारत मी जनरली, तिथं तुम्हाला ढ समजू लागले म्हणून इंग्लिश मारली, असं आहे का काय, तसं नाही. ओके, तर वाटायला पाहिजे इंजिनिअर म्हणून इंग्लिश मारली. तर आपलं मेन टार्गेट आता स्किल शिकणे, त्याच्यानंतर कम्युनिकेशन. ओके, तर मी फाईल ग्रुपवरती शेअर करेल. सगळ्यांनी अप टू डेट पद्धतीने जे सांगितलेलं आहे, तुमचं होमवर्क तुम्हाला कळालं. कॅटेगरी वाईज, प्रोडक्ट कॅटेगरी वाईज सेल्स आणि क्वांटिटी मला शेअर करायची. त्याच्यानंतर काय, शिप मोड, 3 कॉलम आहेत बघा, शिप मोड, कॅटेगरी, सब कॅटेगरी, आणि चौथा कॉलम आहे स्टेट. ओके, तर या 4 कॉलमच्या पद्धतीने मला त्याची क्वांटिटी आणि सेल्सचा मला रिपोर्ट शेअर करायचा आहे. ऑल क्लिअर, एनी डाऊट. ओके, सो यू कॅन गो फॉर द डे. ग्रुपवरती मी PDF शेअर करतो लगेच आपली एक्सेल फाईल. डेटा कोणता, एक्सेल फाईल मी टाकणार आहे, डायरेक्ट मी एक्सेल फाईल टाकणार, ती तुम्ही डाउनलोड करायची. आता मी इथे कसं बनवलेलं आहे, सेल्स बाय स्टेट्स, ऑर्डर बाय स्टेट. फक्त सेव्ह करताना तुम्ही तुमच्या पद्धतीने ते सेव्ह करायचं, तुमचं नाव देऊन. इथं मी काय दिलेलं आहे, सुपरस्टोर डेटा डेटो, तुम्ही तुमचं नाव टाकायचं. आणि तुम्हाला फक्त एक्स्ट्रा इथं टॅब तयार करायचं, सेल्स बाय सिटी, क्वांटिटी बाय सिटी, बरोबर. पुन्हा सेल्स बाय शिप मोड, ऑर्डर्स बाय शिप मोड, सेल्स बाय कॅटेगरी, ऑर्डर्स बाय कॅटेगरी, सेल्स बाय सब कॅटेगरी, ऑर्डर्स बाय सब कॅटेगरी. बस एवढंच टाकायचं तुम्हाला, कळलं. हा डेटा मी तुम्हाला ऍज इट इज देतो, एक्सपोर्ट करायचं, जस्ट डाउनलोड करायचं तुमच्या ह्याच्यामध्ये, एक्सेल फाईल मध्ये देतो मी तुम्हाला डेटा. ओके, फक्त मी हे 1-2 सध्या ह्या 2 शीटचं काय काम नाही उडवतो, हे 2 शीट ऍज इट इज तुमच्या सॅम्पलसाठी ठेवतो. मी ऑलरेडी डेटा क्लीन करून दिला, तरी मी तुम्हाला कोणतं क्लीन नाही वाटत ते विचारायचं. ओके, ऑल सेट, ऑल क्लिअर. चलो, यू कॅन गो. पूरा अगोदर